स्वातंत्र्यासाठी कोणी तुरुंगवास भोगला तर कोणी काळ्या पाणी शिक्षा तर कोणी हसत हसत फासावर गेले। पण अखेर भारतीयांच्या बलिदानाला यश आलंच। भारताच्या क्षितिजावर स्वतंत्र सूर्याचा उदय झाला। सगळीकडे आनंदी आनंद झाला। सनई चौघड्यांचे सूर आसमंतात उमटू लागले। देशभक्तीचे वातावरण भारावून गेले होते। आणि तो दिवस होता 15 ऑगस्ट 1947। डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। अरे मग काय, आपलेच नियम आपलाच कायदा, आपलेच नियम आपलाच कायदा। हो पण एवढा मोठा देश, त्यात विविध जात धर्म पंथ, विविध भाषा संस्कृती, विविध पोशाख अशा या विविधतेने नटलेल्या भारत देशाला एक संघ बांधणारी नियमावली असायलाच हवी। मग त्यातूनच जन्म झाला भारतीय संविधानाचा, मग त्यातूनच जन्म झाला भारतीय संविधानाचा। VPS हायस्कूलचे विद्यार्थी सादर करीत आहेत सौ जगताप वैजयंती लिखित भारताचे संविधान लोकशाहीचा प्राण, भारताचे संविधान लोकशाहीचा प्राण, भारताचे संविधान लोकशाहीचा प्राण। संविधान निर्मित करणं एवढं सोपं नव्हतं। त्यासाठी संविधान समितीची स्थापना करण्यात आली। त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद। त्यामधील मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्या मसुदा समितीत एकूण 7 सदस्य होते, पण मुख्य भूमिका बजावली ती म्हणजे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। मसुदा समितीने आपला अहवाल घटना समितीला सादर केला। त्यानंतर त्याचे 3 वाचन करण्यात आले। पहिले वाचन 4 नोव्हेंबर 1948 ते 9 नोव्हेंबर 1948। दुसरे वाचन 15 नोव्हेंबर 1948 ते 17 ऑक्टोबर 1949। तिसरे वाचन 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949। याच दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान लिहून पूर्ण झाले आणि 26 जानेवारी 1950 पासून संविधानानुसार भारताचा राज्यकारभार सुरू झाला। भारत लोकशाही प्रजासत्ताक सार्वभौम देश म्हणून जगमान्य पावला। म्हणूनच म्हणते काय म्हणते, 26 नोव्हेंबर साजरा करू, संविधानाचा सन्मान करू, 26 नोव्हेंबर साजरा करू, संविधानाचा सन्मान करू, 26 नोव्हेंबर साजरा करू, संविधानाचा सन्मान करू। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। In the name of the Father, Son, Holy Spirit, Amen. In the name of the Father, Son, Holy Spirit, Amen. In the name of the Father, Son, Holy Spirit, Amen. शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवे सर्वकार्येषु सर्वदा। सर्व धर्मातील लोकांना आपला धर्म पाळण्याचा हक्क दिला तो संविधानाने। सर्व धर्मीयांना धार्मिक स्वातंत्र्य बहाल केले। हा उच्च, हा नीच, हा त्यापेक्षाही नीच जातीचा अशी असणारी जातीयतेची उतरंड एका दमात तोडून सर्वांना समानतेचा आणि मानवतेचा हक्क दिला तो भारतीय संविधानाने। देशातील सर्व लोकांना आपल्या धर्माप्रमाणे म्हणूनच म्हणते आम्ही सर्व भाऊ बंधुतेने एकत्र राहू, आम्ही सर्व भाऊ बंधुतेने एकत्र राहू। प्रत्येकाने पाळा धर्म, राष्ट्रधर्म सर्वात श्रेष्ठ, प्रत्येकाने पाळा धर्म, राष्ट्रधर्म सर्वात श्रेष्ठ, प्रत्येकाने पाळा धर्म, राष्ट्रधर्म सर्वात श्रेष्ठ। अगं कुठे निघालीस? चल हो माग।
आमच्याशी बराबरी करतेस का? ए चुप बस. गेले ते दिवस. आता आम्ही शिकत आहोत, स्वावलंबी होत आहोत. आत्मविश्वासाने पंतप्रधान, राष्ट्रपती पद, शास्त्रज्ञ अशा नवनवीन क्षेत्रात पादाक्रांत करत आहोत. माणूस म्हणून मान्यता दिली आम्हाला संविधानाने. स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगण्याचा अधिकार दिलाय आम्हाला भारतीय संविधानाने. म्हणूनच म्हणते, काय म्हणते? स्त्री पुरुष नसे भेदभाव, संविधानाने दिला अधिकार. स्त्री पुरुष नसे भेदभाव, संविधानाने दिला अधिकार. स्त्री पुरुष नसे भेदभाव. संविधानाने दिला अधिकार. मी डॉक्टर, मी डॉक्टर, मी इंजिनियर, मी अधिकारी, मी अधिकारी. मी व्यवसाय करतो, मी व्यवसाय करते. पाहिलं मंडळी, प्रत्येक भारतीयाला आपापले व्यवसाय निवडण्याचे अधिकार हे संविधानानेच दिलेले आहेत. हेच तर भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य आहे. म्हणूनच म्हणते, काय म्हणते? स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, संविधानाचा मूलभूत गाभा. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, संविधानाचा मूलभूत गाभा. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता. संविधानाचा मूलभूत गाभा. नमस्कार मंडळी, मी तुमचा नेता. आता मी म्हणेन तसे तुम्ही करा. आम्ही तुला निवडून दिले. योग्य पद्धतीने काम कर, नाहीतर तू घरी बस. लोकांसाठी लोकांनी चालवलं राज्य म्हणजे लोकशाही राज्य. या लोकशाहीत आम्ही जनताच राजा आहोत. आमच्यासाठी काम करणारा चहावाला पंतप्रधान होऊ शकतो, रिक्षावाला मुख्यमंत्री होऊ शकतो. आमचा नेता, आमचा राजा आम्हीच ठरवतो. कारण संविधानातील हक्क महत्वाचा, मतदान करून ठरवतो नेता. संविधानातील हक्क महत्वाचा, मतदान करून ठरवतो नेता. संविधानातील हक्क महत्वाचा. मतदान करून ठरवतो नेता. अशा या संविधानाने आपल्याला काही हक्क दिले, तसे कर्तव्य दिलेले आहेत. सुजाण नागरिकत्वासाठी आणि लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी संविधानाचा अभ्यास करायलाच हवा. भारतीय संविधानाचा विजय असो, विजय असो, विजय असो. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो, विजय असो. भारत माता की जय. भारत माता की जय.